रात्री 9:30 वाजले घरी जाताना आणि त्यात घरी गेल्यावर दीपक बोलता, की "आमचं प्लॅनिंग झालंय. आपण फ्रेंड्स सोबत जातोय लालबागच्या राजाचे दर्शन करायला." मग काय जेवण केलं आणि निघालो. ऑलरेडी खूप उशीर झाला होता कारण 10 वाजता घरून निघालो आणि तिकडे पोहोचायला 11:30 वाजले. तिकडे पार्किंग कुठेही अवेलेबल नाहीये. त्यामुळे गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधायलाच आम्हाला अर्धा पाऊण तास गेला आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो. आणि सिरियसली यावेळेला लालबागच्या राजाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना, ते एवढं स्टनिंग बनवलंय, ते बघूनच खूप भारी वाटलं. मग आम्ही हिरामणीच्या राजाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ना चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाचे दर्शन घेण्याचा विचार केला होता, पण लाईन एवढी मोठी होती 1-1.5 किलोमीटर, मग काही हिंमत झाली नाही. मग शेवटी गेलो काळा चौकीच्या महागणपतीचे दर्शन घ्यायला. इकडे पण एवढी गर्दी की 1-1.5 तास लाईनमध्ये उभं राहायलाच लागत होतं. मग त्यामुळे ना पास काढला. अजिबातही इच्छा नव्हती पास काढण्याची, पण ₹100-100 पास काढल्यानंतर 5 मिनिटात दर्शन झाले आणि मुलं सोबत होती आणि मुलांना सोबत उचलून घेऊन दर्शन घेणं हे काही एवढं सोपं नाहीये वाटतं तेवढं. त्याच्यामुळे मग पास काढून दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो रंगाळी बदकताळ रहिवासी संघ यांचा गणपती बघायला. खूप सुंदर गणपती होता. डेकोरेशन खूप मस्त होतं आणि लाइटिंग्सने ना त्यावर सगळी भर पाडली होती. एक नंबर सगळं होतं. आणि हे सगळे गणपती आहेत ना, हे गणेश गल्लीमध्ये 3-4 किलोमीटर अंतरावर आहेत. त्याच्यामुळे खूप इझिली छान दर्शन होतात. फक्त आपल्याकडे थोडासा वेळ पाहिजे, मग व्यवस्थित दर्शन होतात. तेवढ्यात पाऊस सुद्धा खूप वाढला होता आणि बाहेर आलोच आहे तर काहीतरी खाऊन जावं म्हणून सगळ्यांनी वडापाव खाल्ला आणि मग घरी जायला निघालो. तिकडेच आम्हाला 4 वाजलेले. घरी पोहोचता पोहोचता 5 वाजले आणि आजचा दिवस असा स्पेंड केला. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.